नमस्कार मैत्रिणींनो, आपले स्वागत आहे अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर. तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला गावठी हरभऱ्याची मसाला हरभरे कसे बनवायचे ते सांगणार आहे, किंवा मसाला चणे म्हटलं तरीही चालेल. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण गावठी हरभरे रात्रभर पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेतले. या पद्धतीने भिजवून घ्या. भिजवून झाल्यानंतर आता आपण एका कुकरमध्ये त्यांना टाकून घेऊया. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ पाणी घालूया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. कुकरचं झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊया. हे बघा, आपण 3 शिट्ट्या करून घेतल्या. आपला कुकर थंड झाला आहे. आपले हरभरे व्यवस्थित शिजले. या पद्धतीने त्याला व्यवस्थित शिजून घ्या. आता एक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया, हिंग पावडर घालूया, लसूण बारीक असा ठेचून घेतला आहे त्याला घालून व्यवस्थित परतून घेऊया. लसूण परतल्यानंतर मध्य आकाराचे 2 ते 3 कांदे बारीक असे चिरून घेतले, त्यांना पण घालून घेऊया आणि व्यवस्थित परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता 1 चमचा इतकी लाल मिरची पावडर टाकूया. घरचा गरम मसाला घालूया, हळद पावडर घालूया. मिरची मसाल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर अगदी पोह्याचे 2 ते 3 चमचे इतकं डाळीचं पीठ टाकून घेऊया. त्याला पण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यामध्ये आता शिजलेले सर्व हरभरे घालून घेऊया. त्याचं पाणी व्यवस्थित चाळणीमध्ये निचरून घ्या, म्हणजे भाजी व्यवस्थित होईल. सर्व हरभरे घालून घेतले, त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. या पद्धतीने तुम्ही जर हरभरा मसाला बनवला ना, खूप टेस्टी लागतो आणि सर्व हरभऱ्याला व्यवस्थित मसाला लागला जातो. त्याच्यामध्ये आता भरपूर सारी कोथिंबीर घालूया. कोथिंबीर ही आवर्जून जास्त घाला, त्याने आपले मसाला चणे खायला खूप टेस्टी असे लागतात. त्याला आता व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. अर्धसं लिंबू घेतलं आहे, लिंबाचा रस पिळूया. लिंबाचा रस आठवणीने पिळा, त्याने तुमच्या चण्यांना खूप छान टेस्ट येतील आणि खायला पण चविष्ट असे लागतील. त्याला लो टू मीडियम गॅसवर 5 ते 10 मिनटं परतून घेऊया. जितके परतल्या जातात तितके खायला चविष्ट असे लागतात. तुम्ही हे मसाले चणे असे जरी खाल्ले तरी खूप टेस्टी असे लागतात, किंवा चपातीसोबत खाऊ शकता. मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने नक्की बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील. आता त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपले गरम मसाला चणे किंवा मसाला हरभरे तयार झाले. नक्की करून बघा. वेगळ्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवले. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व या पद्धतीने मसाला हरभरे तर नक्की करून बघा. जिभेला पाणी सुटणारं हे मसाला चणे. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.